तर प्रत्येक प्रश्नाला मित्रांनो आपल्याला या ठिकाणी 3 सेकंदाचा वेळ मिळणार आहे. 3 सेकंदामध्ये आपल्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, संगणकाचा मेंदू हे कोणाला म्हटलं जातं? तर संगणकाचा मेंदू हे कोणाला म्हटलं जातं? चला द्या उत्तर आपल्याला या ठिकाणी 3 सेकंद मिळतील. व्हिडिओ लाईव्ह चालू आहे मित्रांनो. उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा पहा. चला द्या उत्तर. बरोबर आहे सर्वांचं सीपीयू. सीपीयूलाच काय म्हणतात? सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असं म्हणतात पहा. चला पुढचा प्रश्न आहे पहा मित्रांनो, खालीलपैकी कोणतं इनपुट डिव्हाइस नाही? आपल्याला विचारलंय कोणतं जे काही डिव्हाइस आहे ते इनपुट डिव्हाइस नाही. चला द्या उत्तर. तर बरोबर आहे सगळ्यांचं मित्रांनो. मॉनिटर ऑप्शन क्रमांक सी. मॉनिटर आपल्या या ठिकाणी काय आहे पहा, इनपुट डिव्हाइस नाही पहा. कीबोर्ड इनपुट आहे, माऊस इनपुट आहे, स्कॅनर बघा यांना सगळ्या पिना खोसावं लागतात. परंतु बघा आपल्याला सगळं जर पाहिलं तर मॉनिटर दाखवतो पहा, बरोबर आहे की नाही? परंतु बाकीचं जर पाहिलं हे सगळे इनपुट आहेत, स्कॅनर वगैरे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सीपीयूचा लाँग फॉर्म काय आहे? सीपीयूचा लाँग फॉर्म काय आहे? चला द्या उत्तर. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्याला 3 सेकंद मिळतील. तर काय होईल पहा, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट ऑप्शन क्रमांक बी. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 1 GB म्हणजे किती MB? 1 GB बरोबर किती MB? चला द्या उत्तर. बघा 1024 MB. समजलं? बघा ऑप्शन क्रमांक बी आपलं बरोबर उत्तर होईल. संगणकाची स्मरणशक्ती मेमरी कशामध्ये मोजली जाते? तर ही कशामध्ये मोजली जाते सांगा पटकन मित्रांनो. आपल्याला या ठिकाणी 3 सेकंदाचा वेळ मिळतोय. तर ही बाईट्समध्ये मोजली जाते. ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. जगातील पहिलं सुपर कॉम्प्युटर कोणता आहे पहा. जगातील पहिला सुपर कॉम्प्युटर कोणता आहे? चला द्या उत्तर. आपल्याला या ठिकाणी 3 सेकंद मिळतील. तर सीडॅक 6600 हा काय मित्रांनो जगातील पहिला सुपर कॉम्प्युटर. मित्रांनो व्हिडिओला लाईक करा पहा. लाईक केल्यावर तर माझी मेहनत 100% काम करते. तुम्हाला फक्त तुमचा अंगठा लाईकच्या बटनावर टच करायचा आहे. जास्त काही मेहनत नाही पहा. आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. WWWचा अर्थ काय आहे? बघा WWW म्हणजे फायटिंग नाही बघा. आता WWE ते हे WWE बरोबर. तर WW म्हणजे काय? वर्ल्ड वाईड वेब. ऑप्शन क्रमांक ए वर्ल्ड वाईड वेब. नेक्स्ट आहे पहा, HTTPचं पूर्ण रूप काय आहे? HTTPचं पूर्ण रूप काय होईल? चला द्या प्रश्नाचं उत्तर. आपल्याला 3 सेकंद मिळतील. याचं योग्य उत्तर आहे पहा, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल हे याचं योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक बी. संगणकाचा शोध कोणी लावला? संगणकाचा शोध हा कोणी लावला? तर सांगा पटकन. आपल्याला 3 सेकंद मिळतील. तर ऑप्शन क्रमांक बी. चार्ल्स बॅबेजने मित्रांनो काय केला होता? संगणकाचा शोध लावला होता. पुढचा प्रश्न मित्रांनो, भारतीय सुपर कॉम्प्युटरचे जनक कोणाला म्हटलं जातं? भारतीय सुपर कॉम्प्युटरचे जनक कोणाला मानलं जातं? तर ऑप्शन क्रमांक ए विजय भटकर. ऑप्शन क्रमांक ए विजय भटकरला मानलं जातं पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, ईमेलचा शोध कुणी लावला? ईमेलचा शोध कुणी लावला? द्या उत्तर. तर ऑप्शन क्रमांक ए रे टॉमिलिन्स यांनी बघा ईमेलचा शोध लावलेला आहे. रॅमचं पूर्ण रूप काय आहे? चला द्या उत्तर. RAM. रॅमचं पूर्ण रूप काय आहे? त्याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक बी. रँडम ॲक्सेस मेमरी. याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक बी. रँडम ॲक्सेस मेमरी. खालीलपैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टीम नाही? ऑपरेटिंग सिस्टीम कोणती नाही? ऑप्शन क्रमांक डी. ऑरॅकल हे मित्रांनो ऑपरेटिंग सिस्टीम नाही आहे. संगणकामध्ये कॉपी करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरली जाते? तर कंट्रोल C. लक्षात ठेवा ही शॉर्टकट की वापरली जाते पहा. चला पुढचा प्रश्न मित्रांनो, PDF चा लाँग फॉर्म काय आहे किंवा पूर्ण रूप? खरोखर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन व्हावं वाटत असेल तर तुम्ही हॉल तिकीट येण्याची अजिबात वाट पाहू नका. कारण की जो हॉल तिकीट येण्याची वाट पाहतो तो फक्त फॉर्म भरण्यापुरताच मर्यादित असतो. तर मित्रांनो तुम्ही बघा आत्तापासून जर या ठिकाणी अभ्यास केला तरच तुम्हाला या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. कारण की कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे आणि या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला टिकायचं असेल तर लवकरात लवकर आपल्याला PDF घ्यावे लागणार आहेत पहा. म्हणजे अभ्यास करावा लागणार आहे पहा. तर बघा या ठिकाणी लिपिक आणि शिपाई पदासाठी बघा आपल्याकडे 10,000 प्रश्नांच्या PDF असणार आहेत पहा. या PDF मध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, ₹249 या PDF असणार आहेत. कारण की बघा आता आपल्याकडे वेळ आहे बघा, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी बघा आपल्याला या ठिकाणी टेक्निकली अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पहा. कोणत्या प्रकारे प्रश्न येतात, कसे प्रश्न येतात
हे सगळं बघा आपण सिलेबसनुसार एकूण 10,000 प्रश्न तयार केलेले आहेत मित्रांनो. हे प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत पहा. PDF घ्यायची असेल तर आत्ताच घ्या मित्रांनो. कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्याला काहीच करता येणार नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त रिव्हिजन आपली होईल. जितकी जास्त रिव्हिजन होईल तितका जास्त आपला स्कोर येईल आणि तितकं आपलं फायनल लिस्टला नाव येईल पहा. त्यामुळे लवकरात लवकर PDF घ्यायच्यात आपल्याला 10,000 प्रश्नांच्या PDF या ठिकाणी असणार आहेत. ₹249 ला पहा. तुम्हाला काय करायचं बघा 93 25 23 0840 या नंबरला बघा ₹249 या ठिकाणी फोनपे किंवा गुगल पे करायचे किंवा हा जो काही QR दिसतोय या QRला सुद्धा तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता आणि याच नंबरला तुम्हाला WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पहा. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला मी 1 मिनिटामध्ये सर्व PDF पाठवून देईल आणि लगेचच्या लगे आपल्याला त्या PDFवरती तुटून पडायचं आणि लगेच अभ्यास चालू करायचा आहे पहा. जेवढा जास्त वेळ होईल बघा तेवढा जास्त आपला अभ्यास कमी होईल. त्यामुळे लवकरात लवकर घ्या पहा. आपल्याकडे आता वेळ आहे बघा. वेळेचा सदुपयोग करायचा बघा. नंतरून PDF घ्या. तुम्ही जितका उशीर कराल तितका जास्त रिव्हिजन तुमच्या कमी होणार. तुम्हाला यामध्ये चालू घडामोडी सुद्धा मिळणार एका वर्षाच्या. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी सगळ्या PDF घेऊन टाका मित्रांनो. जास्त काही सांगत नाही. कारण की आपल्याला व्हिडिओ पण पुढे कंटिन्यू करायचा आहे बघा. ₹249 काहीच नाहीत. कुठं पण गेलो तर आपले असेच खर्च होऊन जातात. त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो. ₹249 ला तुम्हाला या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे PDF मिळून जातील. काय आहे? चला द्या उत्तर. एकदम सोपा प्रश्न आहे. PDFचा पूर्ण रूप काय आहे? सांगा पटकन. तर पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट ऑप्शन क्रमांक बी पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. नेक्स्ट आहे पहा आधुनिक संगणकाचे जनक कोणाला म्हणतात? आधुनिक संगणकाचे जनक कोणाला म्हणतात? चला द्या उत्तर. तर ॲलन ट्युरिंगला आधुनिक संगणकाचे जनक म्हणून ओळखलं जातं पहा. संगणकातील डिलीट केलेली फाईल आपल्याला कोणत्या ठिकाणी पाहायला मिळते? सांगा. तर ऑप्शन क्रमांक सी रिसायकल बिनमध्ये आपल्याला पाहायला मिळते पहा. समजलं? पुढचा प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर बघू शकता. URL म्हणजे काय? काय प्रश्न आहे पहा या ठिकाणी. URL म्हणजे काय? चला द्या उत्तर. URL म्हणजे काय? बरोबर आहे. याचं योग्य उत्तर काय होईल मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी पहा बी युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर याचं काय आहे पहा. बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट मित्रांनो संगणकाचा मुख्य सर्किट बोर्ड याला काय म्हणून ओळखलं जातं? त्याला मदरबोर्ड म्हणून ओळखलं जातं. लक्षात ठेवा मदरबोर्ड. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे मित्रांनो. 1 बाईट म्हणजे किती बिट्स? 1 बाईट म्हणजे किती बिट्स मित्रांनो? 8 बिट्स. गुगल काय आहे? सांगा पटकन. आपल्याला या ठिकाणी 3 सेकंद मिळतील. गुगल काय आहे? सांगा. तर मित्रांनो गुगल काय आहे? एक सर्च इंजिन आहे पहा. ऑप्शन क्रमांक बी सर्च इंजिन. खालीलपैकी कोणता आउटपुट डिव्हाइस आहे? खालीलपैकी कोणतं हे आउटपुट डिव्हाइस आहे? चला द्या उत्तर. प्रिंटर मित्रांनो हे आउटपुट डिव्हाइस आहे. कोणतं आहे? प्रिंटर. समजलं? पुढचा प्रश्न मित्रांनो रॉमचं पूर्ण रूप काय होईल? ROM. तर रीड ओनली मेमरी ऑप्शन क्रमांक ए रीड ओनली मेमरी याचं बरोबर उत्तर आहे पहा. फेसबुकचे संस्थापक कोण आहेत? काय प्रश्न आहे पहा. फेसबुकचे संस्थापक कोण आहेत? तर मार्क झुकरबर्ग. ऑप्शन क्रमांक बी मार्क झुकरबर्ग हे आहेत. इंटरनेटवर पाठवल्या जाणाऱ्या फाईल्सला काय म्हणतात? इंटरनेटवर पाठवलेल्या ज्या काही फाईल्स असतात त्याला काय म्हणतात? पॅकेट्स म्हणतात. लक्षात ठेवा पॅकेट्स. कंट्रोल झेड ही शॉर्टकट कशासाठी वापरली जाते? सांगा. तर अंडो याचं योग्य उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक डी. भारताचा पहिला सुपर कॉम्प्युटर कोणता होता? सांगा. परम 8000 हा पहिला भारताचा सुपर कॉम्प्युटर होता. संगणकाची तात्पुरती मेमरी कोणती असते? सांगा. संगणकाची तात्पुरती मेमरी कोणती असते? ऑप्शन क्रमांक बी रोम असते पहा. समजलं? रोम. MS एक्सेल कशासाठी वापरलं जातं? MS एक्सेल हे कशासाठी वापरलं जातं? तर मित्रांनो हे कशासाठी? स्प्रेडशीट आणि गणनेसाठी MS एक्सेल वापरलं जातं पहा. खालीलपैकी सर्वात मोठं युनिट कोणतं आहे बघा. खालीलपैकी कोणतं सर्वात मोठं युनिट आहे? सांगा पटकन. कोणतं आहे पहा. 1 TB. TB आहे मित्रांनो सर्वात मोठं युनिट आहे खालीलपैकी. समजलं? नेक्स्ट आहे पहा इंटरनेटचा जनक कोणाला मानलं जातं? इंटरनेटचा जनक कोणाला म्हटलं जातं? सांगा पटकन. तो ऑप्शन क्रमांक आहे विंट सर्प यांना इंटरनेटचा जनक म्हणून ओळखलं जातं. बायनरी सिस्टीममध्ये कोणते 2 अंक वापरले जातात? तर 0 आणि 1 मित्रांनो हे बायनरी सिस्टीममध्ये वापरले जातात. 0 आणि 1.
पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, संगणकीय भाषेमध्ये एररला काय म्हणतात? एररला काय म्हटलं जातं? तर बग असं म्हणून ओळखलं जातं. ऑप्शन क्रमांक बी, बग. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, F1 ते F12 कीजला काय म्हणतात? याला मित्रांनो फंक्शन कीज म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक बी, फंक्शन कीज. संगणकाचा सर्वात महत्त्वाचा भाग कोणता आहे? संगणकाचा सर्वात महत्त्वाचा भाग कोणता आहे? सांगा पटकन. खूप सोपा प्रश्न आहे. तर CPU हा, लक्षात ठेवा, CPU हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे पहा. लॅनचं पूर्ण रूप काय होईल? लॅनचं पूर्ण रूप काय होईल सांगा? तर लोकल एरिया नेटवर्क हे ऑप्शन क्रमांक हे आपलं बरोबर उत्तर आहे पहा. USB पूर्ण रूप काय होईल सांगा पटकन? USB तर युनिव्हर्सल सिरियल बस हे याचं बरोबर उत्तर आहे. संगणकाची स्क्रीन लॉक करण्यासाठी कोणता शॉर्टकट वापरला जातो सांगा? तर Win+L हा शॉर्टकट वापरला जातो पहा. MS वर्डमध्ये फाईल सेव्ह करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरता सांगा पटकन? वर्डमध्ये. ऑप्शन क्रमांक डी, Ctrl+S दाबलं जातं पहा. वायफायचं पूर्ण रूप काय आहे? वायफायचं पूर्ण रूप काय आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, वायफायचं वायरलेस फिडिलिटी याचं बरोबर उत्तर आहे पहा. कीबोर्डवरील सर्वात लांब की कोणती आहे? कीबोर्डवरचं सगळ्यात लांबचं बटन कोणतं असतं? तर आपल्याला माहिती आहे स्पेस बार असतो, जो बघा स्पेस देण्याचा असा, तो सगळ्यात मोठं बटन आहे पहा. ए अक्षराचा सी कोड काय आहे सांगा पटकन? तर 65 याचं योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक सी, 65. संगणकामध्ये रिफ्रेश करण्यासाठी कोणती की वापरतात? तो ऑप्शन क्रमांक जर पाहिलं मित्रांनो, कोणती की या ठिकाणी वापरली जाते? ऑप्शन क्रमांक बी, F5 ही की वापरली जाते पहा. पुढचा प्रश्न आहे, सीडीचं पूर्ण रूप काय आहे? काय प्रश्न आहे पहा. सीडीचं पूर्ण रूप काय आहे? तर कॉम्पॅक्ट डिस्क. ऑप्शन क्रमांक ए, कॉम्पॅक्ट डिस्क. स्पॅम कशाशी संबंधित आहे सांगा पटकन? स्पॅम कशाशी संबंधित आहे? लक्षात ठेवायचं मित्रांनो, स्पॅम हे ईमेलशी संबंधित आहे. लक्षात ठेवा, ईमेल. संगणकामध्ये कट करण्यासाठी कोणता शॉर्टकट वापरला जातो? तर कट करण्यासाठी Ctrl+X दाबलं जातं पहा. नेक्स्ट मित्रांनो, हार्ड डिस्क हे कोणत्या प्रकारचं स्टोरेज आहे? हे मित्रांनो सेकंडरी स्टोरेज. ऑप्शन क्रमांक बी, सेकंडरी स्टोरेज. बायनरी नंबर 0, 1, 10 ला काय म्हणतात? तर काय म्हणतात मित्रांनो याला? ऑप्शन क्रमांक डी, बीट असं म्हणतात. जीपीजी हे कशाचं एक्सटेन्शन आहे? जीपीजी. तर मित्रांनो जीपीजी हे इमेज. ऑप्शन क्रमांक सी, इमेज. आधुनिक माहिती तंत्रज्ञान कायदा IT ॲक्ट कधी भारतामध्ये लागू झाला? तर सन 2000 मध्ये हा लागू झाला पहा.